श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। दत्तात्रेयी ब्रह्मविद्यासंवेद्यानन्दविग्रहं त्रिपान्नारायणाकारं दत्तात्रेयमुपास्महे। वामपादो धृतशेषे दक्षिणः पूर्वपृष्ठगः दत्तात्रेयो द्विबाहुः स्यात् वामोत्संगे श्रियासः। नमस्कार। आज आपण अनघादत्त व्रत यथाविधी संपन्न केलेलं आहे। त्यानंतर आता ब्रह्मांड पुराणामध्ये अनघादत्तात्रेयांची जी कथा वर्णन केलेली आहे ती कथा व्रतानंतर शास्त्रानुसार आपण ऐकू। महर्षी वेदव्यासांनी 18 पुराणं रचली, त्याबरोबरच उपपुराणांची देखील रचना केली। यामध्ये दत्तात्रेय महात्म्य नावाचं वेदव्यास महर्षींनी एक पुराण मोठं रचलं। या पुराणामध्ये परशुरामांचा संवाद, यदु अदर्कांचा संवाद इत्यादी सर्व गोष्टी आलेल्या आहेत। गुरुचरित्रामध्ये आपण जे जे श्लोक वाचतो हे सर्व श्लोक मूळ दत्तात्रेय महात्म्यामध्ये, व्यासांनी रचलेल्या दत्त महात्म्यामध्ये येतात। तर श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दत्तपुराणाची, दत्त महात्म्याची रचना केली। पण तत्पूर्वी व्यासांनी रचलेलं हे दत्तात्रेय महात्म्य देखील प्रचलित होतं। हे बेळगावच्या रामतत्व प्रकाशननं त्यावेळेला प्रकाशित केलेलं होतं। तर त्या पुराणामध्ये ही अनघा दत्तात्रेयांची कथा येते। महाराजांनी देखील दत्तपुराणामध्ये या कथेबद्दल सांगितले। महाराज म्हणतात की माघ कृष्ण अष्टमीला अनघाष्टमी मानून दत्तात्रेय अनघादत्त व्रत करावं। तर आपल्या भरतराज इत्यादी ग्रंथामध्ये किंवा हेमाद्री ग्रंथामध्ये गोपाळकृष्णांचा आणि धृतराष्ट्राचा जो संवाद आहे यामध्ये त्यांनी मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला व्रत करावं असं सांगितलंय। तर या दोन्ही सांप्रदायिक गोष्टी अनुलक्षून श्रीपाद वल्लभ चरित्रामृत जे पीठापुरमवरून निघालं त्यामध्ये सुद्धा जो उल्लेख आहे तो पाहता तर मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी आणि माघवद्य अष्टमी या दोन्ही अष्टमी ह्या महाअष्टमी म्हणून त्याला अनघाष्टमी व्रत करावं। त्याचबरोबर दर महिन्याच्या कृष्ण अष्टमीला अनघाष्टमी मानून व्रत करावा असा संप्रदाय आहे। त्यानुसार आपण व्रत केलेलं आहे। तर आपण त्याची आता थोडक्यात कथा पाहू। श्री गणेशाय नमः। दीपक उवाच श्रुतमेतत्पुरा साधो जम्बदैत्यैः पराजिताः सेन्द्रामराः परित्राता जित्वा दैत्याश्च चक्रिणा तत्किं युद्धं कृतं तेन किं वा योगबलाज्जिताः तदा चक्ष्वा महाभाग परं कौतूहलं मम। श्री गुरुरुवाच। काशीमध्ये आपण गुरुचरित्रात वाचतो, काशीमध्ये संदीपक आणि त्यांच्या गुरूंचं आख्यान आहे। यामध्ये गुरूंनी त्यांना आपलं गुरुतत्व रूप सर्वात्मक रूपाचा जेव्हा गुरुजींनी त्यांना साक्षात्कार घडविला त्यावेळेला तुला काय हवं आहे, तुला काय अपेक्षित आहे ते वर माग असं गुरूंनी संदीपकांना म्हणल्यानंतर त्यांनी गुरूंना मला दत्त महाराजांचं चरित्र ऐकवा असं गुरूंच्याकडे त्यांनी मागितलं। आणि त्यांच्या मागणीवरून त्यांच्या गुरूंनी जे दत्त महात्म्य सांगितलं ते दत्त महात्म्य म्हणजे वेदव्यास विरचित दत्तात्रेय महात्म्य आहे। ह्या महात्म्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही कथा येते। तर दीपक प्रश्न आपल्या सद्गुरूंना विचारतात, हे गुरु, पूर्वी एकदा जंभासुराच्या सैन्यानं इंद्रासह सर्व देवांना पराजित केलं तेव्हा भगवंतांनी, दत्त महाराजांनी दैत्यांना जिंकून देवांचं रक्षण केलं असं मी ऐकलं आहे। तर दत्त महाराजांनी हे जे देवांचं रक्षण केलं, दैत्यांचा पराजय केला, हे युद्धानं केलं की योग सामर्थ्यानं केलं हे मला सांगा, हे जाणून घेण्याची माझी उत्कंठा आहे। तरी कृपा करून मला हे सविस्तर सांगा अशी संदीपकांनी आपल्या गुरूंना विनंती केली। यावर गुरु म्हणतात, वत्सा, हेच पूर्वी धर्मराजांनी श्रीकृष्णाला विचारलं होतं तेव्हा भगवान कृष्णांनी धर्मराजांना जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो, एकाग्र चित्ताने ऐका। श्रीकृष्ण धर्मराजांना म्हणतात, हे राजा युधिष्ठिरा, महर्षी अत्री हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असून त्यांची पत्नी पतिव्रता अनसूया
त्रिभुवनामध्ये आपल्या पातिव्रत्य सामर्थ्याने प्रसिद्ध होती. त्यांच्या अद्वितीय महान तपस्वी पुत्राचे नाव महायोगी दत्तात्रेय असं असून तो साक्षात विष्णोरंशो महितले, विष्णूंचा साक्षात अंश म्हणून पृथ्वीवरती त्यावेळेला तो दत्तात्रेय वावरत असे. त्याचे नाव अनघ असे देखील होते. तर अघ म्हणजे पातक, अनघ म्हणजे निष्पाप अवस्था. तर संपूर्ण पापक्षालन घडलेलं असेल किंवा निष्पाप अवस्था असेल, ज्याच्याकडे पाप सुतरामही कायावा अशा मने करून पाप शिल्लक नाही, अशा त्या अत्युच्च अशा असत्वबल संपन्न निष्पाप अवस्थेला अनघ म्हणले. परमपवित्र असं हे दत्तात्रेय दैवत आहे. हे यातून एक ध्वनित होतं. तर अनघ नावाचे असे दत्तात्रेय आणि सर्व ब्रह्मगुणांनी युक्त व प्रेमळ अशी त्यांची लक्ष्मी स्वरूप अनघा नावाची त्यांची पत्नी ही नेहमी त्यांच्या बरोबर असे. तर अनघो विष्णुरूपेण लक्ष्मीश्चैवानघा स्मृता. अनघ हे विष्णूचे अवतार आहेत. तर लक्ष्मीच्या अंशानं दत्तात्रेयांची पत्नी अनघा, जिला वेदवाङ्मयामध्ये किंवा आपल्या पुराण आगमग्रंथामध्ये मधुमती नावानं ओळखलं जातं. तर अशा प्रकारे ही दत्तात्रेयांची पत्नी हे दोघं जण असत. त्यांच्या पोटी अणिमा महिमा लघिमा प्राप्ती प्राकामे ईशित्व कामावसायिता इत्यादी अष्टसिद्धी ज्या सांगितल्या आहेत. अष्टसिद्धी ह्या आपण पाहतो की योग सामर्थ्यानं अथवा तपोबलानं प्राप्त होणाऱ्या सिद्धी आहेत, ज्यामध्ये अंग हलकं होणे, कुठेही जाणे, कुठेही प्रकट होणे, अदृश्य होणे, अनेक प्रकारच्या सिद्धी आहेत. ज्यांच्यामध्ये शेवटची सिद्धी ईशित्व आहे. तो मनुष्य ईश्वर स्वरूप होतो. तो कोणतीही गोष्ट प्रतिसृष्टी निर्माण करू शकतो. तर ईशत्व ही सर्वात श्रेष्ठ, ज्यामुळे ईश्वराला ईश्वर म्हणून ओळखलं जातं, ती ईशत्व सिद्धी ही शेवटची सिद्धी आहे. तर ह्या आठही सिद्धींनी आपापल्या पूर्णांशाने दत्तात्रेयांच्या आणि अनघा मातेच्या, मधुमती मातेच्या पोटी अवतार घेतला. आणि ह्या म्हणजे थोडक्यात दत्त महाराजांच्या पोटामध्ये अष्टसिद्धी आहेत. दत्त महाराज ज्याला आपल्या पोटाशी धरतात त्याला अष्टसिद्धी अतिशय जवळ येतात, असा याचा एक अर्थध्वनित घ्यायला हरकत नाही. तर अशा प्रकारे ह्या अणिमा महिमा या सिद्धी आहेत. यांपासून निमी, ह्रीमान, कीर्तिमान, जितात्मा, मुनिवीर्यक, दीप्तिरोमा, अंशमंत आणि शैलाभ असे दत्तात्रेयांना आणि मधुमती अनघा मातेला 8 पुत्र झाले. तर ह्या ब्रह्मदेवाकडून यावेळेला वर मिळवलेला जंभासूर नावाचा जो दैत्य होता, हा स्वर्गात जाऊन 100 वर्षपर्यंत ह्यांनी देवतालयाला, स्वर्गाला वेढा घातला. त्यानंतर देवदानवांचं तुंबळ युद्ध झालं. त्यानं चंद्र मरुदगणासह इंद्राला स्वर्गातून हकलून दिलं. त्यामुळे देव आपापली स्थानं सोडून जीव वाचवून पळत सुटले असता जंबदैत्य त्यांचा पाठलाग करू लागले. त्यावेळा त्यांच्यावरती विविध वाहनांवरती बसून नाना शस्त्रांचा देवतांच्यावर प्रहार करीत ते देवतांचा पाठलाग करू लागले. तेव्हा स्वतःच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी देवता विंध्य पर्वतावरती योगासनाभ्यासामध्ये रत असलेल्या अनघ आणि अनघा या दाम्पत्याच्या आश्रमामध्ये आले. ज्या ठिकाणी दत्तात्रेय अनघा माता बसली होती त्या ठिकाणी ते सर्व देव पळत आले आपला जीव वाचवण्यासाठी. आणि ते म्हणाले, भगवान दत्तात्रेयांना प्रार्थनापूर्वक म्हणाले, जगन्नाथा दत्तात्रेया, जंबदैत्याने आमचा पराभव केल्यामुळे आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. आपल्या चरणकमलाशिवाय आम्हाला दुसरा कोणताही आधार नाही. आमचं रक्षण करा. त्यांची करुणावाणी ऐकून भगवान अनघ दत्तात्रेयांनी अनघा मातेला त्याच ठिकाणी लीलेसाठी ठेवलं आणि देवतांना आश्वासन दिलं, देवतांना आश्वसित केलं की या आश्रमामध्ये तुम्ही निर्भयपणे राहा. ते ऐकून संतुष्ट मनाने देव आश्रमामध्ये दत्तात्रेयांच्या राहू लागले. तोपर्यंत मोठमोठ्यानं शस्त्रप्रहार करीत मोठमोठ्यानं ओरडत दैत्य त्या ठिकाणी आले. त्यांनी दत्तात्रेयांना पाहिलं. दत्तात्रेयांच्या सुस्वरूप असणाऱ्या अशा मधुमती अनघा मातेला पाहिलं आणि त्या मुनिपत्नीला पकडा, त्यांची झाडं फळं आश्रम उद्ध्वस्त करा असं ओरडत ते दैत्य त्या ठिकाणी आले. एवढंच नाही तर त्यांनी त्या ठिकाणी अनघा मातेला आपल्या डोक्यावर, मस्तकावर घेतलं आणि तिथून ते निघून चालले. ते पाहून श्री दत्ताने ध्यानाग्नीने क्षणात त्यांचे सामर्थ्य नष्ट केले. ज्या दैत्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते विशिष्ट उपासना, अगदी शरीराची तमा न बाळगता काटेकोरपणे एखादी उपासना करून एखाद्या देवतेकडनं ते त्या उपासनेचं फळ म्हणून कोणती तरी सिद्धी मिळवत असत. तर परंतु लक्ष्मी शिरोगत, ज्याच्या डोक्यामध्ये संपत्तीचा मद जातो, ज्याच्या डोक्यामध्ये सत्तेची हवा जाते, त्या माणसाचं अस्तित्व नष्ट होतं. असं यातून कळतं की डोक्यावरती श्री लक्ष्मी म्हणजे ती अनघा माता त्या दैत्यांनी घेतल्यानंतर दत्तात्रेयांनी त्यांचं तेज भंग झालेलं आहे त्या असुरांचा हे लक्षात घेऊन
त्यांना ध्यानाग्नीनं क्षणात त्यांचं सामर्थ्य नष्ट केलं आणि त्यामुळे ते दैत्य निस्तेज आणि ऐश्वर्यहीन आणि तपोहीन झाले. यानंतर देवांनी पाठलाग करून त्यांच्यावर प्रचंड शस्त्रास्त्रांचा मारा केला. त्यावेळी ते देवशत्रू रडत ओरडत निश्चेष्ट होऊन पडले. अशा प्रकारे अनघ दत्तात्रेय मुनींच्या प्रभावामुळे जंभारी दैत्य नष्ट झाले आणि सर्व देवांना पूर्वीप्रमाणे आपापले स्थान प्राप्त झाले. अशा रीतीने देवांनी अनघ दत्तांचा महिमा अनुभवला. ते सर्व लोकांच्या कल्याणाकरता दत्तात्रेय सदैव तत्पर असतात. त्यांनी काया वाचा मनाने त्रैलोक्याचे कल्याणच केले. अशा प्रकारे देवतांना असुरांच्या संकटापासून भगवान दत्तात्रेयाने आपल्या ध्यानाग्नीनं, आपल्या तपोबलानं आणि कृपाप्रसादानं त्यांना संकटमुक्त केलं, त्यांना जीवदान दिलं. यानंतर हे भगवान दत्तात्रेय सर्व यमनियमादी पाळून आपले हात वर करून भ्रूमध्यावरती म्हणजे भ्रुकुटीवरती एकटक निश्चल दृष्टी ठेवून एखाद्या लाकडाप्रमाणे किंवा पर्वताप्रमाणे अजिबात निश्चल राहून हालचाल न करता 3000 वर्ष त्यांनी आपला हात वर ठेवून एक तप केलं. ह्या तपाला ब्रह्मोत्तर तप असं म्हणतात. तर आपल्या सृष्टीचं प्रजेचं कल्याण व्हावं या एकमात्र दिव्य भावनेनं दत्त महाराजांनी अशा प्रकारे तप केलं. त्यावेळी माहिष्मती नगरीमध्ये कार्तवीर्यार्जुन राजा हा त्यांचा भक्त होता. तो महाराजांची उपासना सुरू असताना, दत्त महाराजांची अशा प्रकारे तपश्चर्या सुरू असताना त्यांच्याजवळ थांबून त्यांची शारीरिक सेवा अतिशय निष्ठेने करीत असे. त्यांना त्यावेळेला उपासना करीत असताना काय काय लागतं किंवा त्यांच्या नेहमी सेवेमध्ये तो कार्तवीर्य अर्जुन हजर असे. तेव्हा संतुष्ट होऊन त्या अनघ दत्तांनी त्या तेजस्वी कार्तवीर्य सहस्रार्जुन राजाला वर मागण्याची आज्ञा केली. त्याच्या सेवेने संतुष्ट होऊन वर मागण्याची आज्ञा केली. हा पण कार्तवीर्य हा पण फार मोठा विष्णुभक्त होता. असं आहे की सहस्रार्जुन त्याला 1000 हात होते. 1000 हातांचं बळ त्याच्यामध्ये होतं आणि 1000 हात त्याला होते. तर भगवान विष्णूंच्या हातामधल्या सहस्रार असलेल्या सुदर्शनाच्या अंशापासून त्याचा जन्म झाला असा पुराणामध्ये आधार आहे. तर अशा प्रकारे हा विष्णूंचा शास्त्राचा अंश असलेला, विष्णूंच्या सामर्थ्याचा अवतार असलेला असा सहस्रार्जुन होता, जो फार मोठा दत्तात्रेयांचा भक्त होता. महाराजांना त्यानं प्रसन्न करून घेतलं आणि महाराजांनी त्याला वर माग अशी महाराजांनी आज्ञा केली. त्यावेळी त्यानं पहिला वर मागितला की आपल्याला 1000 हात असावेत. दुसरा वर तो म्हणतो की मी कार्तवीर्य अर्जुन जर अधर्मानं वागू लागलो तर मला सज्जन लोकांनी तात्काळ रोखावं, मला अधर्म मार्गापासून परावृत्त करावं आणि मला धर्ममार्गाचं मार्गदर्शन करावं. अतिशय फार दीर्घ आणि विचार करून त्यांनी मागितलेलं हे मागणं आहे. तिसरं मागणं कार्तवीर्य मागतात, धर्माने पृथ्वी जिंकून आपण धर्मानंच पृथ्वीचं पालन केलं पाहिजे, मी करावं अशी मला बुद्धी द्या, असं सामर्थ्य द्या. आणि सर्वात सरते शेवटी चौथा वर दत्त महाराजांच्याकडं आपल्या उपास्य देवतेकडं सहस्रार्जुन मागतात तो असा की पुष्कळ युद्ध जिंकून हजारो वीरांचा संहार झाल्यानंतर माझ्यापेक्षा बलवान असलेल्या एखाद्या वीर योद्ध्याकडून रणांगणामध्ये मला मृत्यू यावा. कारण भगवद्गीतेमध्ये सांगतात की हत्वावा प्राप्से स्वर्गम जित्वावा भोक्षसे महिम. तर क्षत्रियाला ते म्हटले की युद्धामध्ये जर मरण आलं तर तो राजा जो असतो तो स्वर्गाला जातो आणि जर तो युद्ध जिंकला तर त्याला त्याचा राज्य ऐश्वर्य परत मिळतं. पण तो जरी हारला किंवा त्याचा जरी देहपात त्या रणांगणामध्ये झाला तरी सुद्धा त्याला स्वर्ग प्राप्ती होते. म्हणजे दोन्हीकडूनही त्याचा लाभ असतो. हा विचार लक्षात घेऊन आणि एका वीर योद्ध्याची अतिशय अशी मनातली मागणी सहस्रार्जुनानं केली. यावेळा संतुष्ट झालेल्या भगवंतांनी त्याला या इहलोकी निष्कंटक असं राज्य आणि सविस्तर योगाभ्यासाचं ज्ञान आणि अष्टसिद्धीने युक्त असं चक्रवर्ती सम्राटपद सहस्रार्जुनाला दत्त महाराजांनी दिलं. यानंतर त्यानं सप्तद्वीप 7 पर्वत व 7 समुद्रांनी युक्त पृथ्वी धर्मयुद्धानं आत्मसात केली. त्या बुद्धिमान राजाचा प्रभाव असा होता की त्यानं इच्छा करताच माईने त्याला 1000 हात प्रगट होत असत. रथ ध्वज इत्यादी गोष्टी जेव्हा ते प्रगट व्हावेत अशी इच्छा सहस्रार्जुन करीत असे त्या क्षणी तत्काळ त्या प्रगट होत होत्या. त्याने 7 द्वीपामध्ये विपुल दक्षिणांनी युक्त 10,000 यज्ञ केले. त्या यज्ञामधील वेदी आणि यूप सुवर्णाचे होते. त्या यज्ञात सर्व देवदेवाधिक विमानात बसून येत असत. त्या राजाचा अलौकिक महिमा पाहून देव म्हणत, यज्ञ दान तप पराक्रम आणि विद्वत्ता या बाबतीत कोणताही राजा या जगात कार्तवीर्याशी तुलना करू शकणार नाही. असा हा अतुलनीय अद्वितीय राजा होता. तो राजा योग सामर्थ्याने सशस्त्र होऊन 7ही द्वीपावर संचार करी. तेव्हा तो
दूर असला तरी जवळ असल्यासारखा भासत असे. धर्मानुसार प्रजेचे रक्षण करणाऱ्या त्याच्या राज्यात चोरी दुःख कष्ट नव्हतं. तो पशूंचा व शेताचं रक्षण करीत असे. तोच पाऊस पाडीत असे म्हणून त्याला मेघ म्हणत. तो योगी असल्यामुळं त्याला अर्जुन म्हणत. असे त्याने 85,000 वर्ष समुद्र विलयांकित एक पृथ्वीवरती एक छत्री राज्य केलं. तेव्हा तो जेव्हा सहस्र सूर्यकिरणांसारखा चमकणाऱ्या 1000 हाताने समुद्रात क्रीडा करी तेव्हा समुद्र खळबळल्याने त्यातून उठलेल्या लाटांनी प्रचंड मासे मरून जात. पाताळात राहणारे मोठमोठे दैत्यही त्याच्या भीतीने दबून राहत. त्याने कर्कोटक नागास बंदी केलं होतं. तसेच मदोन्मत्त अशा नर्मदेला खेळत खेळत उलट दिशेनं व्हायला लावलं होतं. त्याने रावणाला बंदी करून माहिष्मतीत बांधून ठेवलं होतं. नंतर रावणाचा पिता महर्षी पुलत्स्यांच्या विनंतीवरून त्याने रावणाला सोडलं. सहस्रार्जुनानं रावणालाही बंदी करून माहिष्मतीमध्ये बांधून ठेवलं होतं. यानंतर रावणाच्या महर्षी पुलत्स्य नावाच्या पित्याच्या विनंतीवरून त्याने रावणाला सोडलं. याशिवाय भुकेलेल्या अग्नीला सप्तद्वीपयुक्त पृथ्वी भिक्षेत दिली. असा सर्व गुणसंपन्न राजा योगाचार्य भगवान अनघा दत्तात्रेयांच्या वरामुळे पृथ्वीवर प्रसिद्ध झाला. त्यामुळे त्याला हे वैभव लाभले. ही अष्टमी आपण आता जी व्रत केले ही अनघाष्टमी अगं म्हणजे पाप नाहीसे करते म्हणून तिला अनघाष्टमी म्हणतात. भक्तीने ज्याला वश केले असता सर्व पापे नष्ट होतात व ज्याच्यामुळे सर्व जग निष्पाप होते त्याला अनघ म्हणतात. निष्पापत्व असे हे परब्रह्म श्री दत्तात्रेय माझाच अंश मानले गेले आहे. कार्तवीर्याने ही अनघाष्टमी पृथ्वीवर प्रचारात आणली. हे व्रत करणाऱ्याला अष्टैश्वर्य प्राप्त होते. युधिष्ठिराने विचारलं, हे केशवा, सहस्रार्जुनाने हे व्रत कसे केले? या व्रताचे मंत्र व नियम कोणते? तसेच कोणत्या वेळी व कोणत्या तिथीला हे व्रत करावे? तसेच या लोकात हे व्रत कसे प्रसिद्ध झाले ते मला सांगा. कृष्ण म्हणतात, हे युधिष्ठिरा, मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला हे व्रत करावे. अनेक पुत्रांनी युक्त अनघ दत्त व अनघा माता या दाम्पत्यांच्या दर्भनिर्मित प्रतिमा शांत व मंगलकारक मंडल तयार करून त्यावर स्थापित कराव्यात. स्नान करून श्री विष्णुस्वरूप अनघ व लक्ष्मीरूपी अनघा देवी तसेच प्रद्युम्नादी पुत्रांची सुगंधी फुलांनी तसेच वेदमंत्रांनी नाममंत्रांनी पूजा करावी. नैवेद्यासाठी उत्तम फळे बोरे घ्यावीत. तसेच सुगंधित द्रव्ये धूप दीप इत्यादी अर्पण करावे. यानंतर यथाशक्ती भोजन घालावे. व्रताच्या शेवटी दुसऱ्या व्रतेच्छूने म्हणजे व्रत करण्याची इच्छा असणाऱ्या अन्य दत्त भक्तांनी ते व्रत घेऊन निश्चयाने पुढे चालू ठेवावे. नंतर व्रतपारणे करावे. असे हे व्रत जीवनभर करावे असे मी खरोखर सांगतो की कमीत कमी 1 वर्षभर तरी हे व्रत करावे. भगवान गोपाळकृष्णांच्या सांगण्यानुसार असं सांगितलेलं आहे की 1 वर्ष म्हणजे प्रति कृष्ण अष्टमीला जर व्रत केलं तर 1 वर्ष आणि आणखीन एक असं 13 व्रत त्या व्यक्तीची कमीत कमी होऊ शकतात. तर ह्या व्रतांतर रात्री नृत्य गीतादींनी आनंदात जागरण करावे आणि नवमीला पहाटे पूजेचे पाण्यात विसर्जन करावे. अशा रीतीने जो हे व्रत भक्तिश्रद्धेने करतो तो पापमुक्त होऊन त्याचे कुटुंब वाढते. त्याच्यावर विष्णू कृपा होते. 7 जन्म आरोग्य लाभ होतो. अंती मोक्ष मिळतो. हे कुंतीपुत्रा, तुझ्या कल्याणासाठी अनंत पातके नष्ट करणारे हे व्रत मी तुला सांगितले. जे लोक दत्तभक्त हे व्रत एकाग्रतेने करतात त्यांची कीर्ती कार्तवीर्य अर्जुनाप्रमाणे वाढते व ते मोक्षाला जातात. श्री गुरु म्हणाले, वत्सा, हे तुलाही मी दत्तकथा सांगितली. त्यांना अनघ हे नाव कसे पडले ते सांगितले. तसेच त्यांचे योगाचरण कसे होते, त्यांनी भक्तांना कसे वरदान दिले. हे व्रत अनघ दत्तात्रेय देवतांना संतुष्ट करणारे कसे आहे हे सविस्तर मी तुला सांगितले. अधिक काय सांगू? तर किमंद्यदिच्छसे वत्स श्रोतुं तत् कथयामि ते. इति श्री ब्रह्मांड पुराणे दत्तात्रेय महात्म्ये त्रिगंडात्मिका अनघा दत्त व्रतकथा संपूर्णा. अनघा दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. यानंतर अनघाष्टमीची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करत असताना देवाच्या समोर नैवेद्याला काहीतरी दूध साखर दही पोहे किंवा फळं काय असेल ते घ्यायचं आहे. पंचोपचार पूजा करायची आहे. आचमन प्रथम आचमन करावं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः. आद्य पुरोचित वर्तमानाय ग्रहगुण विशेष विशिष्टायां शुभतिथौ मम आत्मनः श्रुतिस्मृति पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं
संकल्पित श्री अनघारत्व्रतांगभूतं गंधारि पंचोपचारैः उत्तरपूजां करिष्ये। निर्विघ्नार्थं गणपति स्मरणं करिष्ये। ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपश्रवसमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शुभनोतिभिः शिरसादनं हृद्यबुद्धिसिद्ध महागणपतये नमः। नमस्करोमि निर्विघ्नं कुरु। ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम भूर्भुवस्वः अक्षता वाचद्यमाना। ओम भूर्भुवः श्री अनघारत्तात्रेयाभ्यां नमः। ध्यायेत् ध्यानार्थे अक्षतान् समर्पयामि। गंध ओम मलयाचल संभूतं घनसारं मनोहरं हृदयानन्दरं दिव्यं चन्दनं प्रतिगृह्यतां विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि। हरिद्रास्वर्णवर्णाभासर सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्यायी दिव्यत्वमृतां हरिद्रां समर्पयामि। हरिद्रा चूर्ण संयुक्तं कुंकुमं कांतिदायकं कुंकुमेनाचितदेवी सौभाग्यं मे प्रेषितां हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। ओम माल्यादीनि सुगन्धिनि मारत्यादीनि वै प्रभो मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां। कालोद्भव पुष्पाणि तुलसी पत्रं समर्पयामि। फुलं तुळशीपत्र बेल इत्यादी जे आहे ते देवाला वाहायचं आहे समर्पयामि। ओम यत्पुरुषं व्यदधपुत कथिता व्यकल्पयन् मुखं किमस्य कौ बाहु का ऊरू बाधा उच्यते। ओम भूर्भुवस्वास्य अनघारत्तात्रेयाभ्यां नमः। धूपम् आघ्रापयामि। ओम आज्यं सुवर्ति संयुक्तं वन्दनायोजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने। त्राहि मान्दिरयात् घोरात् दीपो ज्योतिर्नमोऽस्तुते। दीपं दीपं दर्शयामि। दीपं दर्शयामि। ओम नैवेद्यं कृतान् भक्तिमे ह्यचरान् कुरु इप्सितं मे वरन्देहि परदेशपरागतिम्। अवाहिरुताभ्यो नमः। नैवेद्यं समर्पयामि। समोर फळं ठेवली आहेत, फळांचा नैवेद्य दाखवा। चौकोनी मंडल करायचं आहे खाली, त्याच्यावरती फळं ठेवून नैवेद्य दाखवायचं आहे। अमृतायताम् ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा। मध्ये प्राशनार्थे पानीं समर्पयामि। पुनर्नैवेद्यम् ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा। उत्तरा 3 वेळा पाणी सोडा। उत्तरापोषणं समर्पयामि। हस्तप्रक्षालनं समर्पयामि। मुखप्रक्षालनं समर्पयामि। फुलाला गंध लावून देवाला व्हायचा आहे। करोद्वर्तनार्थे सपुष्पचंदनं समर्पयामि। मुखवासार्थे विड्यावरती पाणी सोडा। मुखवासार्थे पूगीभर तांबूलं समर्पयामि। स्वर्णपुष्पार्थे व्यवहारिकद्रव्यदक्षिणान् फलं समर्पयामि। महानीराञ्जनदीपं समर्पयामि। महानीराञ्जनदीपं समर्पयामि। ओम श्रिये जातश्रियान्रियाय श्रीं वयोजरितृभ्यो ददाति। श्रियं वसानामृतत्वमायन् भवन्ति सत्या स मिथामितद्रौ। श्रिय एवैनन्तच्छ्रियामाद्दारिसन्तमृजापशुकृत्यं सन्तत्यै सन्धीयते प्रजापशुभिर्य एवं वेदा। अवाहिरुताभ्यो नमः। महानीराञ्जन कर्पूरदीपं समर्पयामि। ओम यज्ञेन यज्ञमयन्त देवासानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमानस्सन्ते पूर्वे साध्याः सन्तु देवाः। ओम दिगंबराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्। ओम भूर्भुवस्वः अनघारत्तात्रेयाभ्यां नमः। मंत्राक्षतपुष्पं समर्पयामि। नमस्करोमि। आवाहनं न जानामि विसर्जनं पूजनं नैव जानामि। क्षम्यतां परमेश्वर प्रार्थयामि। यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपः पूजाक्रियादिषु न्यूनं सम्पूर्णता यदि सद्यो वन्देतमच्युतम्। अनेन कृत गन्धादि पंचोपचारैः उत्तराराधनेन भगवान अनघा दत्तात्रेयौ प्रीयेताम्। दत्तात्रेय तत्सद्दत्तात्रेयार्पणमस्तु। यानंतर घरातल्या सगळ्यांनी हळद कुंकू फुल घालून देवाचं दर्शन घ्यायचं आहे। ते झाल्यानंतर हातामध्ये अक्षता घ्या। ओम उत्तिष्ठ ब्रह्मणस्पति देवयन्तस्त्वेमहे वप्रेन्दुमृत सुदानव इन्द्रप्राशुर्भवासजा। आभ्यारमिदद्रयो निषिक्तं पुष्करे मधु अवदस्य विसर्जने। यान्तु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवीं इष्टकाम प्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च। नित्यपूजेतली दत्तात्रेयाची मूर्ती फक्त बाजूला घेऊन
बाकी सर्व सुपारी इत्यादी गणपतीवरती वगैरे सर्वांवर अक्षता व्हायच्या आहेत. फक्त नित्य पूजेत त्या दत्तमूर्तीवर अक्षता घालायच्या नाही आहेत. आवाहित देवता हा यथावकाशेन विसर्जयामी खालती घाला आणि गणपतीला आवाहित देवता हा विसर्जयामी मंगलमूर्ती मोरया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनेन कर्मणा परमेश्वर प्रीयताम. आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. विष्णुस्मरणात् कर्म संपूर्णतास्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय, गुरु महाराज की जय. यानंतर आता देवाचं तीर्थ दिलेलं आहे. हे तीर्थ प्रसाद सर्वांनी घरात घ्यायचा आहे. नंतर नारळ गोड करून खावा. मगाशी सांगितल्याप्रमाणे विसर्जनानंतर देवासमोरची फळं, तांदूळ आणि नारळ या गोष्टी आपले गुरुजी असतील त्यांना द्या, अथवा आपल्या जवळच्या देवाळात नेऊन ठेवायचं आहे. आणि फुलं वगैरे या वस्तू ज्या आहेत या आपण निर्माल्य नेहमी त्याची जशी विल्हेवाट लावतो, ज्या ठिकाणी निर्माल्य ठेवतो त्या ठिकाणी ते सर्व द्यायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी अनघा दत्तव्रत संपूर्ण झालेलं आहे.